2-2.5 महिन्यानंतर पवार काल समोर आले. अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलल्यानंतर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांवरती दुसऱ्यांदा पवारांनी काल भाष्य केलं. पवारांची शरीरयष्टी सांगतीये की त्यांचं शरीर आता त्यांना साथ देत नाहीये, विचारही साथ देत नाहीयेत. मात्र शरद पवार आजही ज्या भूमिकांवरती स्टँड घेतायत तो जशास तसाच. 2019च्याच वेळी पार्थ पवारांच्या मताला आपण कवडीचीही किंमत देत ही याच वाक्यामध्ये थोडीशी सुधारणा करत काल शरद पवारांनी एक पुन्हा स्टेटमेंट केलं की पार्थ पवारांमध्ये राजकीय परिपक्वता किती आहे हे माहिती नाहीये, आहे की नाही हेही माहिती नाहीये. पुन्हा पहिल्यांदा पार्थ पवारांना शरद पवारांनी चेकमेट केलं. मुळात असं म्हटलं जातं की पवारांनी राज्यातील राजकारण जिथे जिथे हलवलं तिथे त्या व्यक्तीची क्षमता पाहून हलवलं. काल पार्थ पवारांवर केलं गेलेलं स्टेटमेंट पुन्हा पार्थ पवारांसाठी लाँग टर्म परिणाम करणारं ठरणार आहे. घडलं काय आकाश मोरे? काँग्रेसकडून ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे त्या व्यक्तीचं नाव त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार असणार आहे. जोर धरला जात होता की ही निवडणूक बिनविरोध करा. का म्हणून ही निवडणूक बिनविरोध करायची असा प्रश्न काल शरद पवारांनी ठेवला. जिथे रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची वेगवेगळी मतांतरे होती तिथे शरद पवारांची ठाम भूमिका होती की बिनविरोध निवडणूक का करायची. काँग्रेसने दिलाय तो उमेदवार योग्य किंवा उमेदवारी देणं योग्य. पवारांनी इतकासाच मेसेज सोडला आणि इतक्याच मेसेजमध्ये सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी जे चक्रव्यूह बारामतीसाठी आखलं होतं ते भेदलं गेलं. सर्वश्रुत आहे की काल सुनेत्रा पवारांनी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांची सून आहे, 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांची सून आहे, 6 वेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांची पत्नी आहे, इथपर्यंतचा टॅग लावून ही निवडणूक आपल्यासाठी किती सोपी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण मी म्हणेन की गेल्या 2 महिन्यांपासून जे सुनेत्रा पवारांविरोधात किंवा सुनेत्रा पवारांनी स्वतःहून जे आपल्या अवतीभोवती पेरलं होतं त्याचा परिणामसुद्धा बारामतीकरांवर होणार आहे. ज्या बारामतीचा 7-12 अजित पवारांच्या नावावर आहे तो पुढच्या 5 वर्षांनी त्यांच्याच नावावर ठेवला जाईल. मात्र ती जागा सुनेत्रा पवारांना दिली जाईल की नाही हा प्रश्न. मुद्दा 1, जिथे अजित पवारांचा घातपात झालाय की अपघात झालाय हा अख्खा महाराष्ट्र विचारत होता, त्यावेळी सुनेत्रा पवार गप्प का? जे पार्थ पवार काँग्रेसला येत्या काळामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील का तर त्यांनी सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला असं स्टेटमेंट करतात त्याच पार्थ पवारांनी आपली राजकीय सोय म्हणून सत्ताधारी लोकांना जवळ केलं आणि दिसून आंधळं आणि ऐकून बहिरं राहण्याची भूमिका घेतली. त्या पार्थ पवारांना 5 वर्षांनंतरचं राजकीय भविष्य असेल का हा दुसरा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. तिसरा मुद्दा हा आहे की सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना नंतरच्या बऱ्याचशा ज्या त्यांच्यावरती घोटाळ्यांचे आरोप झाले होते अजित पवार गेल्यानंतर त्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. हीच राजकीय सोयीसाठी सुनेत्रा पवारांनी चुप्पी साधली होती का हा तिसरा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर सुनेत्रा पवारांचे पती पार्थ आणि जय पवारांचे वडील गेलेत तर तुम्ही अजित पवारांची अपघाताची चौकशी व्हावी किंवा त्यांच्याबाबत काय घडलंय यासाठी स्टँड घेतला का हे दाखवण्यासाठी 2 महिन्यांचे चित्र पुरेसं आहे. आणि जे तुम्ही घरातले असून अजित पवारांचेही होऊ शकले नाही, आम्ही तर मतदार आहोत, आमच्या नावावर तुम्ही शिक्का कसा लावता असा प्रश्न उपस्थित करायला बारामतीकरांना जागा पवारांनी किंवा रोहित पवारांनी करून दिली. आणि ही जागा पुढच्या 5 वर्षांनंतर पवार भरून काढतील. यथाकदाचित ती जागासुद्धा घेतली जाईल, कारण ही बारामती अजित पवारांना देणारा मीच होतो आणि आता अजित पवार गेल्यानंतर ही बारामती कोणाची हे ठरवणाराही मीच आहे. हे मेसेज जो आहे तो शरद पवारांनी अजित पवार गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी बारामतीमधील नीरा नदी पात्राचा दौरा करून किंवा तिथील पाहणी करून हा मेसेज पोहोचवला होता. विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये सुरू होती. 5-6 वेळा बैठका झाल्या. या विलिनीकरणाच्या चर्चेचे जे काही व्हायचं या दोघांपैकी एक जण मला ब्रीफिंग करायचा हा शब्द शरद पवारांनी टाकला. आता आमच्या पक्षात विलिनीकरणाची कुठलीच चर्चा नाही हा मेसेज सांगून पवार किंवा सुप्रिया सुळे पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली करत होत्या म्हणून तटकरे पटेलांनी सुनेत्रा पवारांचा घाईघाईने शपथविधी उरकला हा मेसेज जो होता तो मेसेज खोडून काढला. दुसरा घाव पवारांवरती जय पवारांनी केला. तुम्ही पाहिलं असेल की अजित पवार गेल्यानंतरच पक्षांमध्ये काय काय हालचाली सुरू होत्या, त्यामुळे सुनेत्रा वहिनींचा शपथविधी होणं गरजेचं होतं, नाहीतर पक्ष हा ताब्यातून गेला असता. थोडक्यात जय पवारांनी आपल्या आजोबा शरद पवारांवरती डाऊट घेतला, प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्याच प्रश्नचिन्हाचं उत्तर पार्थ पवारांवरती स्टेटमेंट करून शरद पवारांनी दिलं की पार्थ पवारांमध्ये राजकीय परिपक्वता किती आहे की नाही याची मला माहिती नाही. सुनेत्रा पवारांच्या बॅनरवरती शरद पवारांचे फोटो दिसतायत.
तुमचे आमचे पक्ष वेगळे आहेत, विलिनीकरण तुम्हाला करायचं नाहीये, आम्ही तुमचा पक्ष बळकावणार होतो हे मेसेज देऊन माझा फोटो तुमच्या बॅनरवर का म्हणून लावता, हा प्रश्न काल शरद पवारांनी उपस्थित केला. उत्तर मिळालं की देवेंद्र फडणवीस असो किंवा इकडे सुनेत्रा पवार असो, शरद पवारांबाबत आपल्याला सहानुभूती आहे. ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही चालतो. पण पक्ष वेगवेगळे ठेवतो का? कारण अजित पवार गेल्यानंतर हेच पवार तो पक्ष बळकावणार होते. विसरून गेले या पक्षाची स्थापना करणारे शरद पवार होते. विसरून गेले 6 वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी मी सुनेत्रा पवार आहे हे भाषणामध्ये जे वक्तव्य सुनेत्रा पवार करतायत ते 6 वेळेस उपमुख्यमंत्री होण्याची संधी देणारे शरद पवार होते. अर्थमंत्री पदाचं रेकॉर्ड जे अजित पवारांच्या नावावर होतं ते अर्थमंत्री पद देणारे पवार होते. या सगळ्या गोष्टींना फाटा मारला. फक्त मुद्दा काय, अजित पवार गेल्यानंतर पवारांनी हा पक्ष ताब्यात घेतला असता. या सगळ्या गोष्टींमुळे जे आहेत ते बारामतीकरांवरती परिणाम होणार होतं. बारामतीकरांचं सूत्रत्र ठरलंय. लोकसभेवर सुप्रिया सुळे, विधानसभेवर अजित पवार. आज अजित पवार नाहीयेत. आता अजित पवारांच्या जागी कोण हे आधी जसं बारामतीसाठी शरद पवारांनी बारामती अजित पवारांना दिली होती, तशी आता अजित पवारांच्या जागी कोण हे सांगणारे सुद्धा शरद पवारच असणारे. या एका 1 ते 2 शब्दांमध्ये की निवडणूक बिनविरोध का करायची, या 2 शब्दातच सुनेत्रा पवार आणि फडणवीसांचा खेळ काल संपला. राहुरीसाठी सुद्धा भाजपने गेल्या 1.5-2 महिन्यांपासूनच फिल्डिंग लावली होती आणि पवारांना याची माहिती होती की पराजक्त तणपुरे मैदान सोडणारेत किंवा पराजक्त तणपुरे आपल्यातून फुटलेत आणि त्याची अनुभूती एवढ्या 1 महिन्यांमध्ये मुळात आलीच नाही. जशी नगर परिषदांच्या निवडणुका त्यांचा पॅनल अपक्ष म्हणून लढला, त्याच पद्धतीची भूमिका जी आहे ती भूमिका आत्ताच्या घडीला पराजक्त तणपुरे यांनी घेतली आणि हे पवारांना माहिती होतं की पराजक्त तणपुरे आपले नाहीयेत. आता पराजक्त तणपुरे नेमके कोणाचे, तर जे सत्यजित तांबे ज्यांचे त्यांचेच पराजक्त तणपुरे. सत्यजित तांबेंनी अपक्ष डाव राखला, अपक्ष राहिले, विखेंची मदत घेतली आणि त्यांची विधान परिषदेची किंवा नाशिक पदवीधरची निवडणूक जी आहे ती काढून घेतली. विखेंच्याच आशीर्वादाने किंवा अपक्ष येऊन विखेंनी पुढची त्यांच्या 5 वर्षांची राजकीय सोय सत्यजित तांबेंना आपल्या बाजूने करून घेतली होती. कुणाला माहितीये, ज्या आत्ताच्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या, बाळासाहेब थोरात सत्यजित तांबेंसोबत फिरत होते किंवा प्रचार करत होते. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे, सत्यजित तांबे कोणाचे? काँग्रेसचेही आहेत. निवडणुकांसाठी निधी आणण्यासाठी भाजपचे आहेत का? तर अपक्ष टॅग आहे, तोच टॅग पराजक्त तणपुरे लावणार. सत्यजित तांबे पॅटर्न पराजक्त तणपुरे राबवणार. पुढच्या 5 वर्षांनी याचे रिझल्ट काय असणार आहेत ते दिसणार. पण या सगळ्या खेळींमध्ये पवारांनी मात्र राहुरीसाठी सुद्धा उमेदवार देऊन आणखी एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. जे गेलेत ते जाऊ द्यात, पण लोकशाहीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली नाही पाहिजे. आता याआधी त्यांनी कुठे बिनविरोध निवडणुका काढून घेण्याचा प्रयत्न केला असेल, पण आता जो मेसेज द्यायचा आहे तो दिलाय. आणि पार्थ पवारांपर्यंतही पुन्हा जो सेकंड मेसेज पोहोचवायचा आहे की याच मेसेजमुळे जे 2019ला पार्थच्या बोलण्याला आपण कवडीचीही किंमत देत नाही असा मुद्दा मांडून पार्थ पवारांचं राजकीय करिअर संपवलं. त्याच पवारांना आज पार्थ पवार त्यांच्या बरोबरीने राज्यसभेवर गेलेत वगैरे वगैरे हे शब्द मांडले गेले. मात्र त्या पार्थ पवारांमध्ये राजकीय परिपक्वता आहे की नाही हे माहिती नाही. हे स्टेटमेंट करून पुन्हा एकदा शरद पवारांनी पार्थ पवारांना डाऊनफॉलमध्ये टाकले, जे की काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलत होते. त्यामुळे पवार आता जे खेळलेत त्याचे दुर्गामी परिणाम जे आहेत ते सुनेत्रा पवार आणि फडणवीसांवरती होणार आहे. बिनविरोधचं प्लॅनिंग फिसकटलंय, हा अजून 2-3 दिवस बाकी. अजून साम दाम दंड जे सगळे हतकंडे वापरले जातील. पण आजच्या डेटला पवार यांनी पुन्हा फडणवीस आणि सुनेत्रा पवारांना चेकमेट केलंय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.